शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा एकदा मोठी फूट पडल्याचं चित्र समोर आलं आहे। पक्षाच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ त्यांच्या निवासस्थानापासून काही मीटर अंतरावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। काळे झेंडे दाखवत, खासदारांच्या फोटोला फुली मारून आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला। याच वेळी खासदार संजय दिना पाटील यांचे समर्थकही समोरासमोर, त्यांनीही संजय पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। आमदार सुनील राऊत आणि आमदार रमेश कोरगावकर यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। आंदोलन करण्यासारखं त्यांनी फार चांगलं कार्य केलं। ज्या आमच्या शिवसैनिकांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून, रक्ताचं पाणी करून आणि ही सीट आम्ही काँग्रेसकडून जबरदस्तीने त्यांच्यासाठी घेऊन आज आमच्या शिवसैनिकांचा, पक्षाचा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा ज्यांनी विश्वासघात करून त्यांनी आज गद्दारी केलेली आहे, त्यांचा निषेध करण्यासाठी हे सर्व शिवसैनिक इथे जमलेले आहेत। आम्ही त्यांचा निषेध करतो आणि खात्रीने सांगतो तुम्हाला आम्ही की आमच्या शिवसैनिकांमध्ये एवढी ताकद आणि दम आहे, पुढच्या वेळेला आम्ही या ठिकाणून शिवसेनेचाच खासदार आम्ही जिंकून आणणार, ह्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत, त्यांच्या वगात जमलेलो आहोत। आणि आमच्यामध्ये एवढी रग आहे, आमच्यामध्ये एवढी ताकद आहे की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत। संपर्क करण्याचा बराचसा प्रयत्न केला, एकदा संपर्क झाला देखील, परंतु म्हणतो ना, अडून कुत्र पारदीला लागतं का? नाही लागत, एक म्हण आहे। आम्ही प्रयत्न केले, पण ज्याला जायचं ते जाणार, ही गोष्ट आहे ना। म्हणजे म्हणतात ना, ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन लांडगे पळतात, लांडगे। टायगर, शिवसेनेतले टायगर पळू शकत नाहीत, हे लक्षात घ्या। आणि म्हणून ज्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ही भांडूपची जनता नव्हे तर ईशान्य मुंबईची जनता सज्ज झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं।